नमस्कार. कैलासवासी गंगा भागीरथी यशोदाबाई देवराम पाटील चव्हाण यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आडसुरगाव येथे विद्यमान आमदार, खासदार, माजी मंत्री महोदय तसेच जिल्ह्यातील अनेक संघटनांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सभासद, चव्हाण कुटुंबावर प्रेम जिव्हाळ्याचे संबंध असलेले अनेक हरिभक्त पारायण, गुणीजन महाराज, समाजसेवक, आप्तेष्ट, सगळे सोयरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हरिभक्त पारायण सुवर्णामाई जमदडे यांच्या अमृततुल्य वाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी चव्हाण कुटुंबातील मुलगा कुशीनाथ देवराम पाटील चव्हाण, भैरूनाथ देवराम पाटील चव्हाण, पोपट देवराम पाटील चव्हाण, मुलगी सौ लीलाबाई दिगंबर कदम बिलोनी, सौ वत्सलाबाई विष्णू बावचे पाहुणी या सर्वांना आईच्या दुःखाच्या विरहातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो। त्याचप्रमाणे कैलासवासी गंगा भागीरथी यशोदाबाई देवराम पाटील चव्हाण यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं आलेल्या मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आलेल्या सर्व मान्यवरांचा चव्हाण परिवाराकडून यथोचित सत्कार करण्यात आला। स्वर्गीय मातोश्री यशोदाबाई देवराव पाटील चव्हाण यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या चव्हाण परिवाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून या परिवाराचा माझा अत्यंत चांगला संबंध त्या ठिकाणी आला, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आणि म्हणून मतदारसंघ सोडून या ठिकाणी येणं केलं आणि म्हणून मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना थोड्याच वेळामध्ये ज्यांचं या ठिकाणी आध्यात्मिक सेवा देणार आहे अशा हरिभक्तपारायण आमच्या जमधडीताई यांचंही या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि म्हणून परत एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हे सुद्धा काहीच वेळात या ठिकाणी येत आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो। अनेक मान्यवर या ठिकाणी आले आणि भेटी दिल्या, त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब पाटील जगताप हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मनापासून आभार मानतो। शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंखे हे सुद्धा या ठिकाणी या परिवारात सहभागी झाले, त्यांचे आभार मानतो। शिवसेनेचे दुसरा तालुका प्रमुख माजी आमदार आदेमोनी साहेबांचे चिरंजीव बंडू पाटील वाणी हे सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले, त्यांचे आभार मानतो। युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीकांत पाटील साळुंखे यांचे पण आभार मानतो। नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र शेठ काले हे सुद्धा या परिवाराला भेट दिली, यांचे पण आभार मानतो। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती किसन काका धनगे हे सुद्धा या ठिकाणी या परिवाराला भेट दिली, यांचे आभार मानतो। अंधरसूळचे सरपंच दीपक पाटील जगताप यांचे पण आभार मानतो। हरिभाऊ पायगिरे यांचे पण या ठिकाणी आभार मानतो। येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती आत्ताच आले रामदास काळे पाटील यांचे पण या ठिकाणी आभार मानतो। मोहनराव पाटील साळुंखे उपतालुका प्रमुख यांचे पण आभार मानतो। सीताराम पाटील वैद्य, पांडुरंग नाना जाधव, राजेंद्र पाटील बावचे, दिलीपराव देवकर, मुकुंद शेठ